विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 11 जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्यापूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला होमवर्क दिला होता त्याचं उत्तर बघूयात. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान एवं खेतीहार मजदूर जीवन सुरक्षा योजनेवरील वयोमर्यादेची मर्यादा काढून टाकली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा. त्यानंतर नेक्स्ट, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर राईट आन्सर आहे पद्मविभूषण. तर लक्षात घ्या, रामोजी राव यांना 2016मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी साहित्य, पत्रकारिता आणि प्रसार माध्यमांमधील योगदानाबद्दल भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणाने सन्मानित केले होते. चिरुकुरी रामोजी राव रामोजी फिल्म सिटी आणि तेलुगू बातम्या आणि मनोरंजन नेटवर्क ETVचे प्रमुख होते. त्यांनी 1974मध्ये तेलुगू भाषेतील दैनिक वृत्तपत्र ईनाडू सुरू केले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदनशीलता आणि अंतर्गत तक्रारी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर राईट आन्सर आहे हिमा कोहली. तर लक्षात घ्या, 31 मे 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदनशीलता आणि अंतर्गत तक्रारी समितीची पुनर्रचना केली. समितीमध्ये विविध क्षेत्रातील एकूण 12 सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, युनायटेड नेशनच्या WSIS 2024 चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? त्याचं योग्य उत्तर आहे C. तर लक्षात घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI श्रेणी 7E पर्यावरण सर्व पैलूंमधील फायदे या श्रेणी अंतर्गत मोबाईल सक्षम डिझास्टर रेझिलियन्स थ्रू सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्टिंग या प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आला. C. ची स्थापना 24 ऑगस्ट 1984मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणता देश UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला? तर योग्य उत्तर आहे पेरू. लक्षात घ्या, पेरूमधील UPI सारखी पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी NIPLने सेंट्रल बँक ऑफ पेरूसोबत भागीदारी केली आहे. NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आहे. याआधी NIPL UPI सारखी पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी नामिबियाची मध्यवर्ती बँक ऑफ नामिबिया सोबत सुद्धा करार केला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, अलीकडेच भारताने कोणत्या देशांच्या साथीने बायो फार्मास्युटिकल अलायन्स सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबत विद्यार्थी मित्रांनो बायो फार्मास्युटिकल अलायन्स सुरू केलं आहे. तर लक्षात घ्या, या युतीची उद्घाटन बैठक बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 दरम्यान सॅन दियागो येथे झाली. महामारी दरम्यान औषधांच्या पुरवठा साखळीत वैविध्य आणून औषधांचा तुटवडा रोखणे ही या युतीचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, सारथी 2.0 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले? तर हे लॉन्च केलं आहे सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. लक्षात घ्या, भांडवली बाजार नियामक सेबीने सोमवारी साथी 2.0 गुंतवणूकदारांसाठी वैयक्तिक वित्तविषयक मोबाईल ॲप लॉन्च केले. गुंतागुंतीच्या आर्थिक गोष्टी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्यात अनेक साधने आहेत. आता सेबीविषयी अधिकची माहिती बघूयात. 1988मध्ये ठराव झाला. 1992च्या तरतुदीनुसार 12 एप्रिल 1992 रोजी स्थापना झालेली एक वैधानिक संस्था आहे. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. विभागीय कार्यालय आहे कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणी. अध्यक्ष आहे अजय त्यागी. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 7, भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली? तर ते आहेत अनामिका B. राजू. तर लक्षात घ्या, सब लेफ्टनंट राजू यांना सी किंग्स ALH ध्रुव, चेतक आणि MH-60R सीहॉक सारखे हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी दिली जाईल. केंद्रशासित प्रदेश लडाखचे पहिले नौदल अधिकारी लेफ्टनंट जॅमांग सेवांग यांनी ही हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, व्हेलला औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 3500 कोटींपेक्षा जास्त किमतीची ऑर्डर कोणत्या कंपनीकडून मिळाली आहे? तर राईट आन्सर आहे अदानी पॉवर. लक्षात घ्या, भेल या सरकारी मालकीच्या कंपनीने रायपूर छत्तीसगड येथे थर्मल पॉवर प्रकल्प स्थापन करण्यासाठी अदानी पॉवर लिमिटेडकडून 3500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. हा महत्त्वपूर्ण आदेश भेलची ऊर्जा क्षेत्रातील भूमिका आणि भारतातील वीज निर्मिती पायाभूत सुविधांमध्ये त्यांचे योगदान अधोरेखित करतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतातील पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम नक्षत्र सभा कोठे आयोजित करण्यात आला? तर तो आयोजित करण्यात आला आहे उत्तराखंड या ठिकाणी.
तर लक्षात घ्या, उत्तराखंड सरकारने 1 जून आणि 2 जून 2024 रोजी मसुरी येथे नक्षत्र सभा हा भारतातील पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम आयोजित केला होता. साहसी आणि प्रवासी उत्तराखंडच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटताना विश्वाच्या चमत्कारांना आश्चर्यचकित या ठिकाणी करण्यात येते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT कडून एअर इंडियामध्ये विलिनीकरणासाठी कोणत्या एअरलाइन्सला मान्यता मिळाली? तर राईट आन्सर आहे विस्तारा. तर लक्षात घ्या, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने एअर इंडिया आणि विस्ताराचे विलिनीकरणास मान्यता दिली आहे, ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या एअरलाईन समूहांपैकी एक बनण्याचा मार्ग मोकळा झाला. नोव्हेंबर 2022 मध्ये घोषित केलेले हे विलिनीकरण विमान उद्योगातील महत्त्वपूर्ण विकास आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, जर्मनी येथे पार पाडलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धेत चीनने सर्वाधिक किती पदके जिंकली? तर ती जिंकली आहेत 11 पदके. नेक्स्ट, वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने 10,000 कोटी रुपयांची योजना सुरू केली? तर ती केली आहे हरियाणा सरकारने. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या आहेत? तर त्या आहेत एकूण 4,000 धावा. नेक्स्ट, 81 इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची वार्षिक बैठक 2025 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर आन्सर आहे भारत. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र महासभेचे 19व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आन्सर आहे फिलेमोन यांग. नेक्स्ट, UFC बाउट जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली? आन्सर आहे पूजा तोमर. त्यानंतर नेक्स्ट, नुकतेच नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली? आन्सर आहे 3ऱ्या वेळेस त्यांनी ही शपथ घेतली आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणती कंपनी ॲपलला मागे टाकून दुसरी सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहेत? या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. प्रश्न चुकला तरी हरकत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल जर पाहिजे असेल त्या देखील आपण घेऊ शकतो. याकरिता आपण 9356256034 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.